यानंतर बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती शहरात 100 रो हाऊसचं लोकार्पण झालंय। माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवलं असं अजित पवारांनी म्हटलंय। सरकार आलं पाहिजे यासाठी योजना आणली। अजित पवार यांनी लाडक्या बहिणींवर हे वक्तव्य केलंय। आमच्या मेहुण्यांनी दुसरीच बटणं दाबली असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला आहे। माझ्या लाडल्या बहिणींनी मला वाचवलं यावेळी, कारण खोटं नाही सांगत। मी ते लोकसभेचा निकाल लागल्यावर विचार करत होतो, याला सरकार तर आलं पाहिजे। 40-50 आपले आमदार आपल्या बरोबर आले, उद्या ते म्हणले यायला हे घेऊन गेला ना आमचं वाटोळ केलं, त्याच्यामुळे त्यांचंही वाटोळ व्हायला नको ना आपलंही वाटोळ व्हायला नको, त्याच्याकरता आम्ही तो विचार करत होतो। परंतु चांगल्या चांगल्या लाभाच्या योजना आणि गरिबाकरता देण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याचं आमच्या बहिणींनी स्वागत चांगलं केलं आणि मग बहिणींनी आमच्या मेवण्यांचंही ऐकलं नाही। आज जाऊन कुठं बटणं दाबायची तिथं दाबली। आमच्या मेवण्यांनी बटणं जरा दुसरीकडेच दाबली, पण इकडनं बटणं जोरात दाबल्यामुळं आम्ही सगळे चांगल्या मताधिक्याने निवडून आलो।